नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजेच सायन्स बाय अशोक पवार या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, मी तुमच्यासाठी संयुक्त पूर्व परीक्षेला समोर ठेवून तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षेला समोर ठेवून सामान्य विज्ञानाच्या मास्टर स्ट्रोक सिरीज घेऊन आलेलो होतो। इथून पाठीमागे आपण एकूण 10 लेक्चर बघितलेले, 10 पार्ट बघितलेले आहेत। आज मी तुमच्यासाठी 11वा पार्ट घेऊन आलेलो आहे, पण या पार्ट मध्ये मी थोडा बदल केलेला आहे मित्रांनो। काळाच्या म्हणजे वेळेच्या अनुषंगाने काय बदल आहे बघा। पाठीमागे मी एकाच सेक्शनचे 15 प्रश्न घेत होतो, पण इथून पुढचे जे मास्टर स्ट्रोक सिरीज पडेल ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का, मी तुमच्यासाठी ओरली सिलेबसवर जे काही महत्त्वाचे आणि IMP आणि प्रोबॅबिलिटी प्रश्न येऊ शकतात अशा घटकावरचे प्रश्न घेऊन येणार आहे। म्हणजे याचा अर्थ फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही घटकावरचे प्रश्न मी तुमच्यासाठी एकत्रित घेऊन येणार आहे। का? कारण की ती सवय लागावी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी। पेपरमध्ये जेव्हा प्रश्न येतात ज्याच्यामध्ये बायोलॉजीचे 9 प्रश्न असतात आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही मिळून 6 प्रश्न असतात, सेम त्याच पॅटर्ननुसार इथून पुढचे सगळे भाग होणार आहेत। आवर्जून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। येणाऱ्या काळात मी तुमच्यासाठी स्टेट बोर्डची सिरीज पण घेऊन येणार आहे। अलीकडे 1-2 दिवसामध्ये मी तुम्हाला स्टेट बोर्डच्या सिरीजद्वारे स्टेट बोर्ड कव्हर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का, वेळ न घालवता तुम्ही पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराला पण आवर्जून लिंक पाठवा। बघा आता मास्टर स्ट्रोक संभाव्य सिरीजची कळालं का, हे 11वा भाग आहे। या भागामध्ये मी तुम्हाला एकूण काय आहे सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण चांगल्या प्रकारे करून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला बघा, वेळ न घालवता पहिला प्रश्न, अयोग्य जोडी निवडा असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। म्हणजे चुकीची जोडी निवडायची आहे। प्राण्यांच्या वर्गीकरणावर प्रश्न हमखास विचारला जातं। सांगा पटकन। संघ निमॅटोडामध्ये हुकवर्म, संघ प्रोटोझोआमध्ये पॅरामेशियम, संघ मोलुस्कामध्ये सायकॉन आणि संघ पेरिफेरामध्ये काय आहे? पेरिफेरा आहे। तर पेरिफेरामध्ये युस्पांजिया। तर अशा प्रकारे मला सांगा, जर बघितलं तर एकूण 4 ऑप्शन आहेत, तुम्हाला चुकीची जोडी निवडायची आहे। मित्रांनो माहित आहे का, ह्याच्यामध्ये चुकीची जोडी निवडायचं म्हटलं तर काय आहे? तिसरा आहे। कारण मोलुस्कामध्ये सायकॉन येत नाही, तर सायकॉन हा कोणामध्ये येतं? तर सायकॉन हा पेरिफेरा संघातील काय आहे? प्राणी आहे मित्रांनो। पेरिफेरा संघ तो आहे ज्याला स्पॉन्जेसचा गट म्हणतात मित्रांनो, ज्यांना छिद्रमय प्राण्यांचं गट म्हणून ओळखलं जातं। त्या गटातील प्राण्यांचं नाव आहे सायकॉन। हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। म्हणजे युस्पांजिया जो आहे ना, याला अंघोळीचा स्पंज म्हणतो। अंघोळीचा स्पंज हा पण मला सांगा कोणत्या गटात येतो? पेरिफेरामध्ये येतो। मग सर मोलुस्कामध्ये कोण येतं? मोलुस्कामध्ये मित्रांनो माहित आहे का, गोगलगाय येतं। कळालं का रे? गोगलगाय येतं। कळालं का? गोगलगाय। त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून घ्या। अर्थवर्म कोणाला म्हणतात? युरोपियन अर्थवर्म कोणाला म्हणतात? साऊथ इंडियन अर्थवर्म कोणाला म्हणतात? हे गोगलगायच्या गटामध्ये। गोगलगाय कोणत्या उपगटात येतं माहित आहे का? गोगलगाय हे मोलुस्कामधील गॅस्ट्रोपोडा या उपगटामध्ये येतात। ह्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचे काही प्राणी मोलुस्कामध्ये कोणकोणते असतात रे? ते लक्षात ठेव भाऊ। ऑक्टोपस मला सांगा, हा पण मोलुस्कामध्ये येतं। स्क्विड जर बघितलं, हा पण मोलुस्कामध्ये येतं। जर बघितलं लेलिगो, कळाला का, तर हे काय सगळे मोलुस्कामध्ये येणारे प्राणी आहेत। हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। अशा प्रकारे बघा, सगळे प्राण्यांचे नाव नका पाठ करू। जे ऑथेंटिक डेटाबेसमध्ये दिले ना तेच आयोग विचारतं। अनवॉन्टेड काही पाठ करत बसू नका। यानंतर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, प्रोटोझोआमध्ये पॅरामेशियम येतं। हे बरोबर आहे, कारण आपल्याला चुकीचं निवडायचं होतं। तर मोलुस्कामध्ये जो मित्रांनो माहित आहे का सायकॉन येत नाही, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। यानंतर पॅरामेशियम येतं। यानंतर याच्यामध्ये अमिबा येतं। कोणामध्ये रे? प्रोटोझोआमध्ये अमिबा येतं। अमिबाच्या व्यतिरिक्त प्लाझ्मोडियम नावाचा हा पण मला सांगा कुठे येतं? तर मला सांगा प्रोटोझोआमध्ये। यानंतर एंटामिबा नावाचा पण उदाहरण मला सांगा कुठे येतं? या प्रोटोझोआमध्ये। जेवढे उदाहरण देतो एवढेच पाठ करा, 100 आणि 50 पाठ करत बसू नका मित्रांनो। यानंतर बघा निमॅटोडा, निमॅटोडालाच आपण ॲस्कोहेल्मिंथिस म्हणतो मित्रांनो। काय म्हणतो? ॲस्कोहेल्मिंथिस। ह्याच्यामध्ये हुकवर्म येतं, ह्याच्यामध्ये पिनवर्म पण येतं, ह्याच्यामध्ये फायलेरिया नावाचा ज्याच्या कारणामुळं मानवाला हत्ती रोग होतो तो पण मित्रांनो निमॅटोडामध्ये येतं।
पिनवर्म येतं, हुकवर्म येतं, फायलेरिया येतं. यासोबतच मला सांगा ज्याला आपण राऊंडवर्म म्हणत असतो त्याला ॲस्कॅरिस म्हणतो आपण. तर या ॲस्कॅरिस मला सांगा हा पण काय आहे, निमॅटोडामध्ये येतो. या ॲस्कॅरिसला आपण राऊंडवर्म म्हणून ओळखलं जातं, ज्याच्यामुळं पोटाचे विकार होतात. फायलेरियामुळं हत्ती रोग होतो, ज्याच्यामध्ये मला सांगा पाय हत्तीसारखा खूप मोठा सुजतो. केरळच्या मोजून 3 जिल्ह्यामध्ये हा रोग आढळताना दिसतो. म्हणून याला आपण काय म्हणत असतो रे, याला एंडेमिक डिसऑर्डर म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारचे हे जे प्राण्यांचे नाव आहेत ना, प्रत्येक संघातील काही काही प्राण्यांचे नाव तुम्हाला आवर्जून माहीत असायला पाहिजे. समोर प्रिंट काढून घ्या. टेलिग्राम चॅनलला सायन्स बाय अशोक पवार टेलिग्राम चॅनलला हे सगळं काय दिलेलं आहे मित्रांनो, माहिती आहे का, PDF दिलेली आहे. तर आवर्जून ती प्रिंट काढून घ्या आणि त्याच्यावर हे सगळं लिहून घ्या. येणाऱ्या काळात रिव्हिजनसाठी हे खूप महत्त्वाचं स्टोक ठरणार आहे. तर बघा आता दुसरा प्रश्न काय आहे, तर खालीलपैकी कोणत्या संघामध्ये बायोल्युमिनेन्स काय गुणधर्म आढळताना दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय रे, तर चमकतं मित्रांनो. कोणते प्राणी आहेत जे काय माहिती आहे का रात्रीच्या वेळेस चमकतं. बायोल्युमिनेन्स म्हणजे काय, प्रकाश देण्याचं काम करतात. जसं काजवे, कळालं का. तर मला सांगा हे कोणत्या संघात येतात असं प्राणी या ठिकाणी विचारलेलं आहे. पहिला आहे पेरिफेरा नावाचा संघ, दुसरा आहे सिलेंट्राटा, तिसरा आहे संघ काय रे, टिनोफेरा. कळाला का, टिनोफोरा आहे. हा काय आहे मित्रांनो माहित आहे का, टिनोफोरा नावाचा हा संघ आहे. आणि यानंतर बघा चौथा आहे प्लॅन्टीहेल्मिन्थिस. तर काजवे जसं चमकतात ना त्या गुणधर्माला बायोल्युमिनेन्स म्हणून ओळखलं जातं. कोणत्या संघामध्ये आढळतं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे संघ टिनोफोरामध्ये येणारे जे प्राणी आहेत तर अशा प्रकारे काय आहे, चमकताना दिसतात. लाईट काय करत असतात रे, स्प्रेड करत असतात नैसर्गिकपणे. आणि ते कोणत्या संघात येतात, तर टिनोफोरामध्ये येणारे काय आहे प्राणी असतात. आता बघा प्रत्येकाला काय आहे एक एक नावाने ओळखलं जातं. जसं या पेरिफेराला स्पंजचा गट म्हणतात, किंवा याला काय म्हणत असतो रे, छिद्रमय प्राणी म्हणत असतो. का, कारण यांच्यामध्ये 2 प्रकारचे छिद्र आढळतात. एक छिद्र आहे त्याला ऑस्टिया म्हणतात आणि दुसरा छिद्र आहे त्याला ऑस्कुलम म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. काय म्हणतो आपण त्याला, ऑस्कुलम. ऑस्टिया जे छिद्र आहेत ना ते अतिशय लहान लहान असंख्य छिद्र असतात या पेरिफेरामध्ये, ज्याद्वारे मला सांगा पाणी आणि अन्न ग्रहण करत असतात पेरिफेरा. ऑस्कुलम हा आकाराने मोठा असणारा एकच छिद्र आहे जो वरच्या बाजूने असतं, ज्याद्वारे पाणी आणि अन्य घटक बाहेर फेकले जातात. यानंतर बघा सिलेंट्राटा नावाचा जो संघ आहे याला पोकळ शरीराचे प्राणी म्हणतात मित्रांनो. पोकळ शरीराचे प्राणी म्हणून ओळखलं जातं. ह्यांच्या समोर जर बघितलं ना टेंटॅकल्स असतात रे. टेंटॅकल्स म्हणजे सेफ्टी सारखे अशा प्रकारे हे प्राणी आहे सिलेंट्राटा मधला. अशा प्रकारे टेंटॅकल्स समोर असतात ज्याच्या साहाय्याने ते हल्ला करत असतात किंवा स्वतःचं संरक्षण करत असतात. सिलेंट्राटामध्ये फेमस असणारे प्राणी कोण कोण, हायड्रा नावाचा प्राणी आहे, सी अॅनिमोन नावाचा प्राणी आहे, त्यानंतर सी कोरल्स नावाचा प्राणी आहे. तर अशा प्रकारे मला सांगा हे लक्षात राहू द्या भाऊ, कळालं का, कोणकोणते प्राणी हे सिलेंट्राटामध्ये येत असतात. यानंतर बघा टिनोफोरा जो आहे ना हा सिलेंट्राटा सारखेच गुणधर्म दाखवतं मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ काय रे, टिनोफोरामध्ये शरीराची टिश्यू लेवलची ऑर्गनायझेशन आढळते, यानी ऊतीय संरचना आहे, अवयव यांच्या तयार झालेलं नसतं. सिमेट्री जर बघितलं तर रॅडियल सिमेट्री आढळते, जसं काय आहे सिलेंट्राटामध्ये आढळताना दिसते. रॅडियल म्हणजे त्याला काय म्हणतो मित्रांनो माहित आहे का, त्याला आरीय सममिती म्हणतात. तिसरं जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, ह्यांच्यामध्ये आपल्याला डिप्लोब्लास्टिक संरचना आढळताना दिसते, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि चौथं गुणधर्म टिनोफोरामध्ये असिलोमेट संरचना आढळते, यानी बॉडी कॅव्हिटी आढळत नाही. आणि हे जे प्लॅन्टीहेल्मिन्थिस नावाचा गट आहे ना याच्यामध्ये मित्रांनो माहित आहे का सगळे जंतू येतात रे, ज्याला आपण कृमी हा शब्द म्हणत असतो, ज्याला इंग्रजीतून वर्म्स म्हणत असतो. ह्यांच्या शरीराकडे जर बघितलं ना भाऊ माहित आहे का, तरी हे प्लॅन्टीहेल्मिन्थिसचे शरीर जर बघितलं हे अनसेगमेंटेड असतात, म्हणजे शरीराचं विभाजन होत नाही मित्रांनो. यानंतर दुसरा पॉइंट जर बघितलं तर यांचं शरीर स्मूथ असतं, म्हणून यांना स्मूथ बॉडी ॲनिमल म्हणतात. तिसरं जर बघितलं तर शरीर एकदम चपटा असतो, म्हणून याला फ्लॅट वर्म म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. अनसेगमेंटेड स्मूथ बॉडी फ्लॅट वर्म कोणाला म्हणतात, तर प्लॅन्टीहेल्मिन्थिसला. हे प्राणी उत्सर्जन जर कशाद्वारे करतात, तर उत्सर्जन मित्रांनो माहित आहे का, ह्यांच्यात ज्वालापेशी असतात ज्याला फ्लेम सेल म्हणत असतो. हे प्लॅन्टीहेल्मिन्थिसला प्राणी काय आहे हे सगळं करत असतात, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यानंतर ह्याचे उदाहरण लक्षात ठेवा मित्रांनो, माहित आहे का
एक ह्याच्यात लिव्हर फ्ल्यूक नावाचा काय रे प्राणी येतं, यानंतर ह्याच्यामध्ये टेपवर्म येतं, टेपवर्म मध्ये दोन आहेत, कोणतं पिन काय म्हणतो आपण त्याला, जर डॉग टेपवर्म आहे आणि पोर्क टेपवर्म आहे. यानंतर ब्लड फ्ल्यूक पण ह्याच्यामध्ये येत असतो मित्रांनो, ब्लड फ्ल्यूक नावाचा प्राणी पण ह्याच्याच मध्ये येत असतो. तर हे काही प्राण्यांचे नावं लक्षात ठेवा, येणाऱ्या काळात तुम्हाला ह्याच्यावर 100% प्रश्न येऊ शकतं, ह्याच्या बाहेर जाणार नाही. एवढं जरी केलं ना अलीकडच्या काळामध्ये तरी सफिशियंट होऊन जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे बायलुमियन्स प्रॉपर्टी उत्तर काय होतं, टिनोफोरा. यानंतर बघा आता खालीलपैकी कोणता संप्रेरक कळाला का हार्मोन्स पित्तरस व स्वादुरस कळाला का स्त्रावण्यासाठी कारणीभूत असतो. मग बघा अशा लेवलचे प्रश्न येणाऱ्या काळात तुम्हाला विचारलं जाईल, ज्याचा संदर्भ NCERT मध्ये आहे मित्रांनो. अनवॉन्टेड नॉलेज वाढवून काही अर्थ नाहीये. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की संदर्भ खूप महत्वाचा आहे. आता बघा खालीलपैकी कोणता संप्रेरक हा पित्तरसाच्या निर्मितीसाठी आणि स्वादुरसाच्या निर्मितीसाठी कारणीभूत आहे. बघा आता मी तुम्हाला या ठिकाणी काय म्हणतो मित्रांनो, माहित आहे का, जेव्हा अन्न हा लहान आतड्यात येतो ना, तर लहान आतड्यामध्ये अन्नाच्या पचनासाठी ट्रिप्सिन नावाच्या रसायनाची गरज असते. कोणत्या, ट्रिप्सिन. यानंतर जर बघितलं अमायलेज नावाच्या रसायनाची गरज आहे, आणि यानंतर जर बघितलं लायपेज नावाच्या या विकराची गरज आहे. लहान आतड्यामध्ये अन्नाच्या पचनासाठी ट्रिप्सिन हा प्रथिनेचं पचन करतं, अमायलेज हा कर्बोदकाचं करतं, आणि मला सांगा लायपेज हा मेदाचं करत असतो. मित्रांनो माहित आहे का, जेव्हा लहान आतड्यात अन्न येतो ना, तर लहान आतड्यात अन्नासाठी ट्रिप्सिन अमायलेज लायपेज हे गरजेचं आहे त्याच्या पचनासाठी. परंतु या तिघांची निर्मिती जर कोण करत असेल, या तिघांची निर्मिती मला सांगा स्वादुपिंड करत असतं, ज्याला आपण पॅनकेरिया म्हणून ओळखत असतो. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. पण पॅनकेरियाला कसं कळणार लहान आतड्यात अन्न आलंय, जसं लहान आतड्यात अन्न येतो ना भाऊ, तर लहान आतड्यात अन्न आल्यानंतर लहान आतड्यातून कोलेसिस्टोकायनिन नावाचा हा संप्रेरक CCK म्हणतो आपण, कोलेसिस्टोकायनिन नावाचा हा संप्रेरक लहान आतड्यातून तयार होतो आणि स्वादुपिंडाला जाऊन सांगतो, भाऊ लहान आतड्यात या 3 रसायनाची गरज आहे, तू काय कर ते निर्माण कर आणि नलिकेद्वारे आमच्यापर्यंत पाठव. म्हणजे उत्तर काय येईल रे, CCK हा उत्तर येईल, कोलेसिस्टोकायनिन. यासोबतच मित्रांनो माहित आहे का, हा जो लायपेज आहे हा लायपेज मेदाचं पचन करणारा असतं. परंतु लायपेज काय म्हणतो बघा, मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, व्यवस्थित लक्ष द्या. लायपेजचं म्हणणं काय आहे, लायपेजचं म्हणणं जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, लायपेजचं म्हणणं आहे की जोपर्यंत अन्न हा आम्लारी होणार नाही तोपर्यंत आपण मेदाचं पचन करणार नाही. कारण मित्रांनो माहित आहे का, लहान आतड्यात अन्नाच्या पचनासाठी आम्लारी माध्यम लागतं आणि मेदाचे तुकडे करण्यासाठी पण आम्लारी आणि अल्कली माध्यम लागतं. म्हणून बघा हा पुन्हा CCK जो आहे हा लहान आतड्यातून तयार होतो आणि कोणाकडे जातो रे, आपल्या लिव्हरकडे जातो, आणि नंतर लिव्हर पित्तरसाची निर्मिती करून मला सांगा या ठिकाणी लहान आतड्यात पाठवतं, आणि लहान आतड्यात त्यानंतर अन्नाची प्रक्रिया घडते. म्हणून उत्तर आहे चौथं CCK यानी कोलेसिस्टोकायनिन हा काय करत असतो, पित्तरस आणि स्वादुरस यानी काय पॅनक्रियाटिक ज्यूस स्त्रावण्यासाठी कारणीभूत असतं. यासोबत हा गॅस्ट्रिन जो आहे ना, तर मित्रांनो माहित आहे का, हा जठर ग्रंथीतून यानी गॅस्ट्रिक ग्लँड मधून मला सांगा जठर रस स्त्रावण्यासाठी काय असतो रे, कारणीभूत असतो. हे आपल्याला कळणं गरजेचं. कोणतं संप्रेरक, गॅस्ट्रिन. कुठं असतं रे, हा जठराच्या आतमध्ये असतात. कोणकोणते संप्रेरक स्त्रावण्यासाठी जर बघितलं तर पेप्सिनोजिन नावाचा संप्रेरक स्त्रावण्यासाठी कारणीभूत आहे, HCl नावाचा रसायन आणि म्युकस नावाचा रसायन तयार करण्यासाठी पण मला सांगा गॅस्ट्रिन हा संप्रेरक जठरातून काय आहे मदत करत असतो. यानंतर एंटेरोकायनेज नावाचा हा काय काम करतो, तर एंटेरोकायनेज नावाचा संप्रेरक लहान आतड्यात असतं भाऊ. कुठं असतं रे, लहान आतड्यात काय काम करतो, जो हा मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं ट्रिप्सिन तयार झाले ना, हा डायरेक्ट ट्रिप्सिन तयार होत नाही, तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा ट्रिप्सिनोजिन नावाचा विकर तयार होत असतो, आणि ट्रिप्सिनोजिन हा ऍक्टिव्ह नसून इनऍक्टिव्ह असतो. मग लहान आतड्यामध्ये या ट्रिप्सिनोजिनला ऍक्टिव्ह करण्याचं काम
म्हणजे ट्रिप्सिन मध्ये रूपांतर करण्याचं काम जर कोण करत असेल तर कोण करत असतं? एंटेरोकायनेज. एंटेरोकायनेज काय करत असतो? ट्रिप्सिनोजिनचं रूपांतर ट्रिप्सिन मध्ये करतं. याने ट्रिप्सिनोजिनला ऍक्टिव्ह करण्याचं काम लहान आतड्यात करत असतो कोण? एंटेरोकायनेज. हे कळणं गरजेचं आहे. सिक्रेटिन काय करत असतं? जठर रस जो तयार होऊ राहिला त्याला कमी करण्याचं कार्य कोण करत असतं माहिती आहे का? सिक्रेटिन नावाचा संप्रेरक जो लहान आतड्यात प्रेझेंट असतो. का कमी करतं? कारण जर HCl ची निर्मिती जठरात जास्त झाली आणि तो जर लहान आतड्यात आला तर लहान आतड्याच्या भित्तिकेला तोडू शकतो, म्हणून तो कमी तयार व्हावं म्हणून त्यासाठी सिक्रेटिन प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे बघा हे संप्रेरकावर येणाऱ्या काळात तुम्हाला प्रश्न आढळणार. यानंतरचा क्वेश्चन काय आहे बघा मित्रांनो, संपूर्ण फुफ्फुसाची क्षमता टोटल लंग्स कॅपॅसिटी कोणत्या समीकरणाने दाखवली जाते? तर बघा आता टीव्ही ERV IRV टीव्ही IRV ERV RV हे असं दिलेलं आहे. बघा हे कशाच्या संबंधित आहे माहित आहे का? ही श्वासाच्या संबंधित आहे. एक श्वास आणि दुसरी क्रिया आहे उच्छ्वास, ज्याला श्वासाला इन्स्पायरेशन म्हणतात, उच्छ्वासाला एक्सपायरेशन म्हणतात. मित्रांनो श्वास घेणे म्हणजे हवा शरीरात घेणे आणि मला सांगा उच्छ्वास करणे म्हणजे काय? हवा बाहेर फेकणे. तर या दोन्ही क्रिया मानव करत असतो. मग या क्रियांबद्दल सांगतो बघा, एका ग्राफच्या साहाय्याने सांगतो, समजून जाईल तुम्हाला, व्यवस्थित कळून जाईल. आता मी काय म्हणतो, जर ग्राफ वरच्या दिशेने जात असेल तर समजायचं श्वास घेण्याचा ग्राफ आहे, ग्राफ खाली येत असेल तर समजायचं उच्छ्वास घेण्याचा ग्राफ आहे. मग बघा मित्रांनो माहित आहे का, जेव्हा नॉर्मली व्यक्ती बसलेला असतो ना साधारण स्थितीमध्ये, जसं आता तुम्ही बसलेला आहे, काही घाई नाहीये, तर जेव्हा नॉर्मली बसलेल्या साधारण स्थितीमध्ये बसलेला व्यक्ती एका श्वासाच्या वेळेस जेवढी हवा घेतो तेवढीच हवा एका उच्छ्वासाच्या वेळेस फेकतो मित्रांनो. आणि साधारण स्थितीमध्ये जो श्वास घेतला जाता त्याला जर काय म्हणत असेल तर त्याला टायडल व्हॉल्यूम म्हणतात. आणि एका व्यक्तीची टायडल व्हॉल्यूम एका श्वासाच्या वेळेस 500 ml असतं. म्हणजे साधारण स्थितीमध्ये बघा हे 500 ml हवा घेऊ राहिलं, वरती जाऊ राहिलं, 500 ml हवा बाहेर फेकू राहिलं, त्याच्यानंतर आणखी 500 ml हवा घेऊ राहिलं, पुन्हा बाहेर फेकू राहिलं. परंतु कधी कधी काय होतं माहित आहे का, जर तुम्ही अतिरिक्त दाब देऊन जर हवा घेतलं तर याचा अर्थ मला सांगा माणूस एक्स्ट्रा हवा घेत असतो. जसं रामदेव बाबाच्या कार्यक्रमात गेलं आणि रामदेव बाबांनी म्हटलं जोराने श्वास घ्या, मग तो असं जोराने श्वास घ्यायला सुरुवात केलं. आणि जेव्हा अतिरिक्त दाब देऊन मला सांगा श्वास घेतो, कळाला का, अतिरिक्त दाब देऊन श्वास घेत असतो मित्रांनो, माहित आहे का, त्याला जर काय म्हणत असेल तर त्याला IRV म्हणतात, इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. हे अतिरिक्त बल लावून घेतलेला श्वास असतो. आणि एक व्यक्ती मला सांगा नॉर्मली हे 2500 ते 3000 एवढं हवा काय शरीरात घेत असतो मित्रांनो, म्हणजे याचा अर्थ अतिरिक्त दाब देऊन. मग मी तुला विचारलो, भाऊ तू एकूण किती श्वास घेऊ शकतो, तर तू म्हणशील सर नॉर्मली बसलेला असताना 500 ml आणि नंतर अतिरिक्त बल लावून IRV. मग या टोटल क्षमतेलाच आपण काय म्हणतो रे, या टोटल क्षमतेलाच आपण इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी किंवा याला काय म्हणतो, श्वासाची क्षमता. किती आहे इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी, तर इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी टायडल व्हॉल्यूम आहे प्लस मला सांगा IRV आहे. म्हणजे याचा अर्थ नॉर्मली 500 घेतलो आणि नंतर 2500 ते 3000, मग या दोघांची बेरीज जर केलो तर इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी भरते 3000 ते 3500 ml. मग आयोगाने जर विचारलं की एखाद्या व्यक्तीची उच्च श्वासाची क्षमता किती, एकतर समीकरण विचारेल किंवा हा डेटा विचारेल. हे झालं घेतलं मित्रांनो त्याचं. यानंतर आता हवा बाहेर फेकायची. हवा जर बाहेर फेकायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा नॉर्मली जेवढं घेतलं होतं तेवढं बाहेर फेकला, यानी काय रे, टायडल व्हॉल्यूम बाहेर फेकलं किती, 500 ml. नंतर बघा अतिरिक्त बल लावून पण हवा बाहेर फेकतो, याला कपालभाती म्हणतात, असं करतो आपण. तर मित्रांनो माहित आहे का, अतिरिक्त बल लावून हवा किती बाहेर फेकली, तर अतिरिक्त बल लावून जी हवा बाहेर फेकली त्याला ERV म्हणतात, एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यूम. आणि ते किती असते, ती 1000 ते 1100 ml च्या जवळपास असते. मग अशा प्रकारे जर मी तुम्हाला म्हटलो आता की भाऊ तू टोटल हवा ॲट ए टाइम एकदाच किती बाहेर फेकू शकतो, ज्याला इथून इथपर्यंत मोजावं लागेल आपल्याला, याला एक्सपायरेटरी कॅपॅसिटी म्हणतात मित्रांनो. किती असेल रे, टायडल व्हॉल्यूम बाहेर फेकेल आणि नंतर बल लावून ERV बाहेर फेकेल. दोघांची जर बेरीज केलो तर 500 आणि 1000 ते 1100 म्हणजे एक्सपायरेटरी कॅपॅसिटी 1500 ते 1600 ml आहे. मग अशा प्रकारे एक व्यक्ती ॲट ए टाइम हवा किती घेत आहे, 3000 ml बाहेर फेकते 1500. राहिलेली जी 1500 हवा आहे ना
ती शरीरातच साठून राहते त्याला रेसिडियल व्हॅल्यूम म्हणतात. ती 1100 ते 1200 ml असते. मग अशा प्रकारे ही हवा कधी खाली होत नाही रेसिड्युअल व्हॅल्यूम, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मला सांगा, या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला क्लॅरिटीने समजून येईल की या डेटाबेसवर येणाऱ्या काळात प्रश्न विचारलं जातं. मग आता तुम्हाला एक्सपायरेटरी कॅपॅसिटी, इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी, IRV, TV, ERV आणि RV समजलं. जर तुम्हाला इथं व्हायटल कॅपॅसिटी विचारलं, व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे फुफ्फुस करत असलेल्या क्रिया, मग व्हायटल कॅपॅसिटी मध्ये काय काय येईल सर? टायडल व्हॅल्यूम करतंय प्लस IRV करतंय प्लस ERV करतंय. तर ह्या 3 क्रिया मला सांगा लंग्स करत असतो, म्हणून व्हायटल कॅपॅसिटी मध्ये TV प्लस IRV प्लस ERV घेतलं जातं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला म्हटलो की टोटल लंग्स कॅपॅसिटी काय आहे, टोटल कळालं का? लंग्स कॅपॅसिटी काय TLC म्हणतो. तुम्ही म्हणताल सर सगळ्या क्रिया आणि या ठिकाणी शिल्लक असलेली हवा पण लंग्सची कॅपॅसिटी आहे, म्हणून टोटल लंग्स कॅपॅसिटी TV प्लस IRV प्लस ERV प्लस मला सांगा RV. तर हे फॉर्म्युला आहे टोटल लंग्स कॅपॅसिटीचा. मग मला सांगा उत्तर काय येईल? दुसरं, हा पहिलं TV प्लस ERV प्लस IRV काय रे? ही व्हायटल कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे. TV प्लस ERV काय रे? हे एक्सपायरेटरी कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे. TV प्लस IRV काय रे? ही इन्स्पायरेटरी कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे. तर बघा आता येणाऱ्या काळात तुम्हाला हे प्रश्न विचारलं जाईल भाऊ, मानवात कोणता फुफ्फुस मोठा आणि कोणता लहान, डायफ्रॅगमच्या वर आहे की खाली आहे, ते प्रश्न येणाऱ्या काळात दिसण्यापेक्षा हे प्रश्न तुम्हाला दिसणार. म्हणून व्यवस्थित बघून घ्या काय आणि कसं असणार आहे. बघा, किडनीतील नेफ्रॉनमध्ये खालीलपैकी कोणता संप्रेरक हार्मोनद्वारे खनिजाचं शोषण घडून आणलं जातं? म्हणजे याचा अर्थ जेव्हा किडनीच्या आतमध्ये मित्रांनो रक्ताचं गाळण होतं ना, त्या गाळणातून खाली पडलेले जे काही खनिज आहेत त्या खनिजांचं पुनःशोषण करण्यासाठी कोणतं संप्रेरक तयार होतं? तर मित्रांनो माहित आहे का? या प्रश्नाचं उत्तर आहे अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन जो आहे हे कुठून तयार होतं? हे ॲड्रिनल ग्लँड मधून तयार होतं आणि ॲड्रिनल ग्लँड मधून तयार होऊन नेफ्रॉनच्या DCT या भागात खनिजांचं शोषण करतं मित्रांनो. कुठं करतं? DCT या भागामध्ये. नेफ्रॉन आणि किडनीचा भाग जो नेफ्रॉन आहे ना, त्याच्या DCT भागामध्ये खनिजांचं शोषण करण्याचं कार्य मला सांगा अल्डोस्टेरॉन करत असतो, जो ॲड्रिनल ग्लँड मधून तयार होतं. यानंतर बघा सर हे उत्तर आहे. मग ADH काय? ADH किडनीच्या आतमध्ये पाण्याचं काय करतं रे? पुनःशोषण करतं मित्रांनो. कळालं का? जास्त पाणी शरीराच्या बाहेर जाऊ नये युरिनच्या स्वरूपात, मग त्या पाण्याला रिटर्न घेण्याचं काम ADH करतो. आणि या ADH ची जर कमतरता झाली तर मला सांगा पाण्याचं पुनःशोषण होत नाही आणि दिवसभरातून एक व्यक्ती 15 ते 16 लिटर काय रे युरिन शरीराच्या बाहेर टाकतं. या कंडिशनलाच आपण डायबिटीज, कळालं का, इन्सिपिडस म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. या ADH ची निर्मिती कोण करतं? ADH ची निर्मिती मित्रांनो माहित आहे का? पिट्युटरी ग्लँड करत असते, हे कळणं गरजेचं आहे. सर हे ॲड्रिनलाइन कोण तयार करतं? ॲड्रिनलाइन मला सांगा ॲड्रिनल ग्लँड तयार करत असते आणि ॲड्रिनलाइनला आपण इमर्जन्सी हार्मोन्स म्हणतो मित्रांनो. कळालं का रे? काय म्हणतो याला? इमर्जन्सी हार्मोन्स म्हणतात किंवा याला फाईट ऑर फ्लाईट हार्मोन्स म्हणतो. आणीबाणीच्या काळामध्ये मित्रांनो माहित आहे का ॲड्रिनल ग्लँड मधून हे संप्रेरक तयार होतात आणि यानंतर मला सांगा हृदयाचे ठोके वाढतात. हे तयार झाल्यानंतर हृदयाचे ठोके वाढतात, डोळ्याच्या बाहुल्या उंचावतात, अंगावर काटे शहारे येतात. मला सांगा शरीर एकदम धडधड करायला लागतं. कधी माहित आहे का? जर आणीबाणीच्या काळात ॲड्रिनलाइन तयार झालं तर. हे काय आहे? रेनिन नावाचा, रेनिन 2 आहेत रे, जठरात एक रेनिन आहे तो RENIN आहे. हा रेनिन जो आहे ना मित्रांनो, हा कुठं तयार होतो माहित आहे का? हा नेफ्रॉन जो आहे या नेफ्रॉन मध्ये JGA असतात. कळलं का रे? JGA सेल असतात. JGA सेल मधून मला सांगा रेनिन तयार होतं आणि रेनिनचं कार्य काय आहे? रेनिनचं कार्य आहे ब्लड प्रेशर काय करणे? नियंत्रित करणे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हा रेनिनच असतो जो अल्डोस्टेरॉनची पण निर्मिती करत असतो, यानी निर्मिती करायला सांगतो. मग अशा प्रकारे हे रेनिनचं कार्य आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला जर या लेवलचे प्रश्न विचारले तर आपल्याला डिटेक्ट करता यायला पाहिजे. बघा आता खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये सर्वप्रथम मला सांगा इम्ब्रियो यानी भ्रूणची निर्मिती झाली? तर या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन आहेत थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि हे टेरिडोफायटा आहे. कळालं का रे? टेरिडोफायटा. कळालं का?
हे टेरिडोफायटा आहे. आता मला सांगा थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि जिम्नोस्पर्म हे आहे. मित्रांनो माहित आहे का, सर्वप्रथम एम्ब्रियोची निर्मिती ही ब्रायोफायटामध्ये झाली. म्हणून याला आपण काय म्हणतो रे, याला फर्स्ट, कळाला का, फर्स्ट एम्ब्रियोफाइट प्लांट म्हणून ओळखलं जातं. एम्ब्रियोफाइट प्लांट म्हणून कोणाला ओळखतो आपण माहित आहे का, ब्रायोफायटाला. यानंतर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, थॅलोफायटामध्ये न कोणती जलवाहिनी असते न कोणती रसवाहिनी असते, म्हणून थॅलोफायटा या असंवाहिनी असतात. थॅलोफायटामध्ये मूळ, खोड आणि पाने हे अजिबात नसतात. वनस्पती साध्या आणि सरळ असतात. पाण्यामध्ये शक्यतो जास्त प्रमाणात आपल्याला थॅलोफायटा आढळताना दिसतात. थॅलोफायटामध्ये येणाऱ्या वनस्पती कोण असतात रे, शैवाल असतात, यांनी अल्गी असतात. मित्रांनो ह्याच्यामध्ये समुद्रात राहणारे अल्गी असतात, गोड पाण्यात आढळणारे अल्गी असतात. मित्रांनो माहित आहे का, आणि या रंगद्रव्यावरून या शैवालाचे प्रकार पडत असतात. तुम्ही बघितलं असेल कोणकोणते रे, हिरवा शैवाल, तपकिरी शैवाल, लाल शैवाल, कळालं का. जर बघितलं तर मित्रांनो क्लोरोफायसी, फिओफायसी आणि काय रे, रेडोफायसी. मित्रांनो माहित आहे का, शैवालामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवा, क्लोरेला आहे, क्लॅडोनोमोनास आहे, कारा आहे, कळालं का, ओलिओक्स आहे, युलोथ्रिक्स आहे. मग हे विचारतं एनसीईआरटी मध्ये दिले, थोडं बघून घ्या नोट्स मधून. आपल्या मित्रांनो टेलिग्रामला नोट्स पिन केलेली आहे. ब्रायोफायटा थोडं विकसित आहे. मित्रांनो माहित आहे का, यांना उभयचर वनस्पतींचा गट म्हणतो. का, कारण पाण्यातून जमिनीवर येणाऱ्या पहिल्या वनस्पती आहेत, पण पूर्णतः जमिनीवर आलेल्या नाहीये. ते यांना जेव्हा लैंगिक प्रजनन करायचं असतं ना, तेव्हा यांना बाहेरून पाणी घ्यावं लागतं मित्रांनो. म्हणून यांना ॲम्फिबियन्स प्लांट म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यांचं विकास थॅलोफायटाच्या तुलनेत का झालं, कारण यांच्यामध्ये पाणी आणि खनिजाचं शोषण करणारा एक घटक असतो. त्याला काय रे, मुलाब किंवा त्याला रायझॉइड्स म्हणतात. रायझॉइड्स नावाचा हा घटक ब्रायोफायटात प्रेझेंट असतो, जो जमिनीतून पाणी आणि क्षार आणून देऊन मला सांगा ब्रायोफायटाचा विकास करण्याचं काम करतं. यानंतर बघा, हा जो मुलाब आहे ना, हा जो मुलाब आहे मित्रांनो माहित आहे का, हा एकतर एक पेशीय असतं किंवा एकतर बहुपेशीय असतं. जर मुलाब एक पेशीय असेल तर त्या ब्रायोफायटाच्या गटाला हिपॅटिस म्हणतात, आणि मुलाब बहुपेशीय असेल तर त्या ब्रायोफायटाच्या गटाला मसाय म्हणतात. म्हणून ब्रायोफायटामधला जो पहिला गट हिपॅटिस आहे, ह्याच्यात मुलाब एक पेशीय असतो. ह्यांचं वाढ आणि विकास कमी झालेला असतं, शरीर चपटं आणि सरळ असतं. परंतु मसायमध्ये मुलाब बहुपेशीय मल्टीसेल्युलर असतं, म्हणून त्याचं वाढ आणि विकास जास्त झालेला असतो. शरीरामध्ये विभेदन आढळताना दिसतं, त्याच्यामध्ये मॉस येतं. ह्याच्यामध्ये हिपॅटिसमध्ये लिव्हर वर्टस, हॉर्न वर्टस हे एक्झाम्पल आहेत, ज्याच्यामध्ये रिक्सिया, मर्केन्सिया वगैरे, अँथोसिरॉस वगैरे काय आहे, एक्झाम्पल आहेत. एनसीईआरटी दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. जिम्नोस्पर्म कोण आहेत रे, जिम्नोस्पर्म मला सांगा बीजपत्री वनस्पती आहेत, ज्यांच्यामध्ये सीड असतं, परंतु मला सांगा ह्यांच्यामध्ये आवरण नसतं. मित्रांनो यानी सीडला आवरण नसतं जिम्नोस्पर्म मध्ये, हे कळणं गरजेचं आहे. यानंतर मित्रांनो जिम्नोस्पर्म मध्ये फुलं पण नसतात. हे पॉइंट अतिशय महत्वाचा. याला अनावृत्त बीजी म्हणतो आपण. फूल नसतात, सीड असतो पण आवरण नसतं. मित्रांनो यासोबतच सगळ्यात मोठा जिम्नोस्पर्म असा कोण आहे, तर उत्तर लिहा मित्रांनो, सिकोवा हा सगळ्यात आकाराने मोठा असणारा जिम्नोस्पर्म आहे. सर्वात लहान कोण आहे, तर झेमिया पायजेमिया, झेमिया पायजेमिया नावाचा हा एक उदाहरण आहे, जो सर्वात लहान जिम्नोस्पर्म असणार आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा एम्ब्रियोची निर्मिती कोणामध्ये, तर मला सांगा ब्रायोफायटामध्ये. आणि टेरिडोफायटामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वीवर जलवाहिनी आणि रसवाहिनी तयार झाल्या. म्हणून पृथ्वी तलावरील सर्वात पहिल्या वस्कुलार सिस्टीम असणारी संवाहिनी वनस्पती जर कोण असेल तर टेरिडोफायटा आहे. मित्रांनो जगामध्ये पृथ्वीवर सगळ्यात पहिल्यांदा वनस्पतींना मूळ, खोड आणि पाने कोणामध्ये तयार झालं, तर उत्तर असायला पाहिजे टेरिडोफायटा. इथं आपल्याला एम्ब्रियो विचारलं म्हणून उत्तर लिहा ब्रायोफायटा. हे आपल्याला कळणं गरजेचं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का, ही थोडं ॲडव्हर्टाईजचा भाग आहे. आपलं ॲप्लिकेशन आहे सायन्स बाय अशोक पवार. या ॲप्लिकेशनवर तुम्हाला सर्व प्रकारच्या बॅचेस उपलब्ध आहे. फाउंडेशन बॅच उपलब्ध आहे, यानंतर संयुक्त पूर्व परीक्षेची बॅच उपलब्ध आहे, किंवा मला सांगा वन डे रिव्हिजन बॅच आहे. सध्याच्या घडीला वन डे रिव्हिजन बॅच उपलब्ध आहे, ज्याची फीस मला सांगा 249 रुपये आहे.
ह्याच्यामध्ये सगळं सिलेबस कव्हर केलेलं आहे. आवर्जून तुम्ही ही बॅच घेऊ शकता. यासोबतच मित्रांनो माहित आहे का 6वी पासून ते 12वी पर्यंत स्टेट बोर्ड आणि NCERT ची बॅच पण उपलब्ध आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये 6वी ते 12वी पर्यंत सगळं सिलेबस घेतलेला आहे सामान्य विज्ञानाचा. यासोबतच मला सांगा PYQ ची बॅच आहे ज्यामध्ये 2013 पासून ते 2022 पर्यंत जेवढे विज्ञानचे प्रश्न आलेत त्या सगळ्यांचं विश्लेषण केलेलं आहे. याची फीस पण 249 रुपये आहे. स्टेट बोर्ड NCERT ची फीस पण 249 रुपये आहे. तर मित्रांनो माहित आहे का PYQ स्टेट बोर्ड फाउंडेशन वन डे यासोबतच टेक्नॉलॉजी राज्यसेवा पूर्व सर्व बॅचेस उपलब्ध आहे. या सगळ्यांसाठी एकच कार्य करायचं आहे. सायन्स बाय अशोक पवार हे प्ले स्टोर वरून किंवा ॲप स्टोर वरून कळालं का ॲपलवाल्यांसाठी दोन्हीकडे आपलं ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. तर आवर्जून डाउनलोड करा. आपल्या मित्र परिवाराला पण आवर्जून शेअर करा मित्रांनो. तर बघा आता खालीलपैकी कोणत्या गटाला वनस्पतीमध्ये प्राथमिक पोषद्रव्य म्हणतात. मित्रांनो प्रश्नांची निवड करत असताना आयोग ज्या पॅटर्न नुसार ज्या घटकावर आयोग प्रश्न विचारत असतो त्यानुसार मी प्रश्नांची निवड केलेली आहे. आता काय विचारलेलं आहे खालीलपैकी कळलं का रे खालीलपैकी कोणत्या गटाला वनस्पतीमध्ये प्राथमिक पोषद्रव्य यानी काय आहे म्हणून ओळखले जाते असा प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो वनस्पतीच्या वाढ आणि विकासासाठी मला सांगा खनिजांची गरज आहे. त्याच्यामध्ये 9 जे असतात हे जास्त प्रमाणात लागणारे असतात. जास्त प्रमाणात लागणारे आणि मित्रांनो माहित आहे का बाकी जे 11 आहेत हे कमी प्रमाणात लागणारे आहेत. काय आहेत रे कमी प्रमाणात लागणारे आहेत. यांना म्हणतात मायक्रोन्यूट्रिएंट, यांना म्हणतात मॅक्रोन्यूट्रिएंट. मग बघा मॅक्रो मध्ये जास्त प्रमाणात लागणाऱ्यामध्ये कार्बन असतं, हायड्रोजन असतं, ऑक्सिजन असतं. मला सांगा त्यानंतर नायट्रोजन असतं, फॉस्फरस असतं, पोटॅशियम असतं, कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं कळालं का आणि नंतर मला सांगा क्लोरीन असतं. तर हे 9 जे आहे जास्त प्रमाणात हे पाठ करायची गरज नाही. हे 9 सोडल्यानंतर उरलेले सगळे मायक्रो आहेत मित्रांनो हे समजून घ्या. या 9 जे आहेत ना जास्त प्रमाणात लागणारे त्यांचंच वर्गीकरण मला सांगा अशा प्रकारे काय आहे 4 गटामध्ये केले जातात. हा पहिला जो आहे ना याला मुख्य अंगक असणारे अन्नद्रव्य म्हणतात. वनस्पतीचे मुख्य अंगक वनस्पतीचं जेवढं वस्तुमान आहे ना भाऊ त्याच्यापैकी 99.5% वस्तुमान फक्त आणि फक्त या तिघांचाच आहे. म्हणजे वनस्पतीच्या वजनात 99.5% वजन कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचंच आहे हे कळणं गरजेचं आहे. तो सर्वात जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. सेकंड आहे NPK, हा नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम याला प्राथमिक पोषद्रव्य म्हणतात रे. याला प्राथमिक पोषद्रव्य म्हणतात. यानंतर सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याला जर काय म्हणत असेल तर याला दुय्यम पोषद्रव्य म्हणतात. दुय्यम पोषद्रव्य म्हणून ओळखलं जातं. आणि मित्रांनो माहित आहे का हे सोडियम, क्लोरीन आणि सिलिकॉन याला आवश्यक पोषद्रव्य म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला एकतर बघा हे मायक्रो तर तुम्हाला सगळ्यांना कळालं हे एवढे आहेत. कोण कोण आहेत मित्रांनो माहित आहे का जर बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर हे कोण कोण आहेत जास्त प्रमाणात लागणारे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, NPK आणि सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहेत. तर मला सांगा इथं बघा सॉरी इथं सल्फर आहे रे कळालं का. कोण कोण आहेत माहित आहे का सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहेत कळालं इथपर्यंत. तर अशा प्रकारे जास्त प्रमाणात लागणारे उरलेले सगळे कमी प्रमाणात लागणारे असतात. मित्रांनो माहित आहे का प्रायोरिटीनुसार जे नायट्रोजन आहे ना याला राजा म्हणतात मित्रांनो कळालं का. फॉस्फरसला राणी म्हणतात राणी आणि मित्रांनो पोटॅशियमला राजपुत्र म्हणून ओळखलं जातं. आणि उरलेले हे जे आहेत ना सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांना मंत्री म्हणून ओळखत असतात वनस्पतींच्या बाबतीत. तर अशा प्रकारे येणाऱ्या काळात तुम्हाला मॅक्रोवर प्रश्न पडेल, मायक्रोवर पडेल. मॅक्रो कोण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नंतर NPK आहे आणि त्यानंतर सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे 9. उरलेले सगळे काय लिहून टाकायचं जास्त प्रमाणात लागणारे कमी प्रमाणात लागणारे आणि काय असतील ते मायक्रो असतात. मग ह्याचं विचारलंय आपल्याला प्राथमिक पोषद्रव्य उत्तर असेल दुसरं NPK हे प्राथमिक पोषद्रव्य, द्वितीय विचारलं असतं तर तिसरं आणि मुख्य अंगक विचारलं असतं तर पहिलं. हे कळणं गरजेचं आहे. यानंतर बघा आता जेव्हा तुम्ही मानवी रोग करताना भाऊ कळाला का मानवी रोगाचा अभ्यास करता जेव्हा तुम्ही मानवी रोगाचा अभ्यास करता रोगांचा अभ्यास करत असताना एक आतापर्यंत एक मित्रांनो अनालिसिस आहे. तर मला सांगा
95% प्रश्न हे लसीवरच विचारले गेलेले आहेत, वॅक्सिनेशनवर. तर यासाठी बघा, निमोनिया, टायफॉइड, क्षयरोग आणि टिटॅनस हे काय आहेत मित्रांनो माहित आहे का? रोग आहेत आणि त्यांची लसी दिलेली आहेत. तुम्हाला एवढं तर माहित आहे मित्रांनो, माहित आहे का निमोनिया जर बघितलं याला लस उपलब्ध नाही आहे, म्हणजे एचं तिसरं अचं तिसरं एका ठिकाणी आहे, म्हणून उत्तर काय यायला पाहिजे? तिसरं. म्हणजे निमोनियाला लस उपलब्ध नाही आहे. निमोनिया फुफ्फुसावर काय करतो रे? परिणाम करत असतो. स्ट्रेप्टोकोकस निमोनी नावाच्या बॅक्टेरियामुळे हा डिसऑर्डर होतो मित्रांनो, ज्या कारणामुळे फुफ्फुसात पाणी भरतं आणि श्वसनास त्रास व्हायला सुरुवात होऊन जातो. त्याच्यावर आणखी वॅक्सिनेशन नाही आहे. टायफॉइड मला सांगा, TAB नावाची ही लस आहे, म्हणजे दुसऱ्याचं काय रे? ए आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. टायफॉइड दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळे पसरत असतो मित्रांनो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. TB तिसरा एक क्षयरोग, त्याच्यासाठी जर बघितलं तर BCG ची लस वापरतात. यानी काय रे? तिसऱ्याचं काय माहित आहे का? ड आहे. आणि टिटॅनस साठी TDAP ची लस वापरतात. TDAP ला त्रिगुणी लस म्हणत असतात, त्रिगुणी लस म्हणून ओळखलं जातं, कारण हे डांग्या खोकल्यासाठी पण वापरलं जातं, डांग्या खोकल्यासाठी पण वापरलं जातं. आणि हे मला सांगा, घटसर्प या रोगासाठी पण हीच लस वापरली जाते आणि टिटॅनस साठी पण हीच वापरली जाते, म्हणून TDAP या लसाला त्रिगुणी लस म्हणतात. यानंतर निमोनियाला लस उपलब्ध नाही आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला वॅक्सिनेशनवर प्रश्न येणार आहे, तर ज्या ज्या रोगाला वॅक्सिनेशन उपलब्ध आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून उत्तर यायला पाहिजे आपलं तिसरं मित्रांनो. कळालं इथपर्यंत? यानंतर बघा, मानवी DNA संबंधी योग्य विधाने निवडा. आता बघा काय आहे सर हे DNAच्या बाबतीत, तर मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगून देतो पहिल्यांदा आणि नंतर आपण काय आहे या प्रश्नाकडे येऊया. मित्रांनो माहित आहे का, DNAचे हे दोन धागे असतात, कळलं का? हे जे धागे आहेत ना, या धाग्यांच्या निर्मितीमध्ये कोण कोण भाग घेतं? एक भाग घेतं या धाग्यांच्या निर्मितीमध्ये शर्करा, आणि दुसरं भाग घेतं मित्रांनो माहित आहे का? फॉस्फरिक ऍसिड किंवा त्याला फॉस्फेट गट म्हणतो. तर शर्करा आणि फॉस्फेट गटापासून तयार होतात धागे. हे धागे तयार झाल्यानंतर या धाग्यांच्या मध्यंतरी मला सांगा अशा प्रकारे हायड्रोजन बॉन्ड असतात रे. अशा प्रकारे मला सांगा हायड्रोजन बॉन्ड असतात, दोन धाग्यांच्या मध्यंतरी हायड्रोजन बॉन्ड असतात. या हायड्रोजन बॉन्डच्या दोन्ही टोकाला नायट्रोजन बेस किंवा त्यांना नायट्रोजन जोडी, नायट्रोजन पदार्थ म्हणत असतो आपण, कळलं का रे? नायट्रोजन काय आहे? पदार्थ प्रेझेंट असतात. कुठं? दोन्ही टोकाला. जे नायट्रोजन पदार्थ समोरासमोर बसलेले असतात ना, त्यांना नायट्रोजन पदार्थाची जोडी म्हणतात मित्रांनो. आता जोडी तयार होत असताना कशी तयार होते माहित आहे का? DNA मध्ये ॲडेनाईनची जोडी नेहमी थायमिनशीच होते, ग्वानिनची जोडी नेहमी सायटोसाइनशीच होते मित्रांनो. मला सांगा DNA मध्ये युरॅसिल जोडी तयार करत नाही, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. DNA तर 4 नायट्रोजन बेस असतात, ॲडेनाईन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसाइन. जोडी बघा कोणाची कोणासोबत होते? ॲडेनाईनची जोडी थायमिनशी, ग्वानिनची जोडी सायटोसाइनशी. युरॅसिल भाग घेत नाही. ॲडेनाईन आणि थायमिन डबल हायड्रोजन बॉन्डने बांधलेले असतात मित्रांनो, आणि ग्वानिन आणि सायटोसाइन ट्रिपल हायड्रोजन बॉन्डने बांधलेले असतात. हे आपल्याला कळणं गरजेचं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी तर व्यवस्थित समजून घ्या. इथं जर ॲडेनाईन असेल तर विरुद्ध साईडला थायमिन असतो, इथं ग्वानिन असेल तर इथं सायटोसाइन असतं. जर इथं ग्वानिन असेल तर इथं सायटोसाइन, इथं थायमिन असेल तर विरुद्ध साईडला ॲडेनाईन आढळतो. ही जोडी सोडून दुसरी जोडी आपल्याला आढळत नाही DNA मध्ये, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग आता बघा काय आहे रे? पहिलं विधान बघा, आपल्याला योग्य निवडायचं आहे. DNAच्या निर्मितीमध्ये एकूण 5 प्रकारचे नायट्रोजन पदार्थ भाग घेतात. हे विधान चुकीचं आहे, कारण मला सांगा 5 नाही भाऊ तर एकूण किती? 4 प्रकारचे नायट्रोजन पदार्थ भाग घेतात. ॲडेनाईन भाग घेतो, ग्वानिन भाग घेतो, सायटोसाइन आणि थायमिन. युरॅसिल नावाचा नायट्रोजन पदार्थ भाग घेत नाही, म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. मग बघा DNAच्या निर्मितीमध्ये नेहमी ॲडेनाईनची जोडी युरॅसिलशीच होते आणि ग्वानिनची जोडी सायटोसाइनशी होते. काय सांगते रे हे विधान? दुसरं विधान सांगते ॲडेनाईनची जोडी नेहमी युरॅसिलशी, ग्वानिनची जोडी नेहमी सायटोसाइनशी सांगते. बघा हा दुसरं अर्ध स्टेटमेंट तर बरोबर आहे, पण हा पहिलं वाला चुकीचं आहे, कारण ॲडेनाईनची जोडी DNA मध्ये नेहमी थायमिनशी होते, युरॅसिलशी होत नाही. म्हणून मला सांगा दुसरं विधान पण चुकीचं आहे. यानंतर बघा DNAच्या धाग्याच्या, कळाला का, बॅकबोन निर्मितीमध्ये, बॅकबोन म्हणजे धागे, बॅकबोन म्हणजे DNAच्या धाग्याच्या निर्मितीमध्ये शर्करा भाग घेतं,
फॉस्फरिक गट भाग घेतं व नायट्रोजन बेस भाग घेतात, हे विधान पण चुकीचं आहे. का? कारण नायट्रोजन बेस डीएनएच्या धाग्यांच्या निर्मितीत भाग घेत नाही, तर तो नायट्रोजन पदार्थांची जोडी तयार करतं. म्हणून मला सांगा, तिसरं विधान पण पूर्णतः सत्य नाहीये. योग्य निवडायचं होतं तर उत्तर चौथा असेल. यापैकी कोणतंही विधान योग्य नाही हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. अपेक्षा करतो की कळत असेल. यानंतर बघा, एखादी वस्तू जवळून पाहत असेल तर डोळ्यातील भागात काय बदल होईल, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मित्रांनो, माहित आहे का, या ठिकाणी मी तुम्हाला आता काय सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. नैसर्गिकपणे मानवी डोळा अशा प्रकारे आहे. कळालं का रे? नैसर्गिकपणे मला सांगा, जर तुम्ही बघितलं तर मानवी डोळा अशा प्रकारे आहे. मित्रांनो, माहित आहे का, जेव्हा जवळून आपण एखादी वस्तू पाहू आणि जेव्हा दुरून एखादी वस्तू पाहू त्यावेळेस डोळ्याच्या भिंगात काय बदल होईल? जेव्हा जवळची वस्तू पाहतो ना, तेव्हा मला सांगा, सर्वात पहिलं पॉइंट, जे आपले समायोजी स्नायू असतात ना, जे भिंगाला पकडून ठेवलेत, अशा प्रकारे भिंगाला पकडून ठेवलेले हे समायोजी स्नायू असतात. हे जे असतात ना, समायोजी स्नायू जे असतात हे रिलॅक्स होऊन जातात जेव्हा वस्तू आपण जवळून पाहतो. का? कारण वस्तू जेव्हा जवळून येते ना, तर वस्तूवरून येणारे प्रकाश किरण डायव्हर्जन पोझिशन मध्ये येतात. म्हणून आपला हा समायोजी स्नायू काय रे, शिथिल होतो, रिलॅक्स होतो आणि भिंग अशा प्रकारे फुगीर बनून जातो. मित्रांनो, कधी जर वस्तू आपण जवळून पाहत असेल तर भिंग काय बनतो रे, फुगीर बनतो. यानंतर या भिंगाचं नाभीय अंतर जो आहे ना, हा नाभीय अंतर कमी होऊन जातं. यासोबतच भिंगाची पॉवर यानी शक्ती ही वाढून जाते मित्रांनो, जेव्हा वस्तू आपण जवळून पाहत असतो. तर येणाऱ्या काळात तुम्हाला हे विचारलं जाईल की काय बदल होईल जर वस्तू ही दुरून येत असेल. कळालं का रे? जर वस्तू ही दुरून येत असेल तर त्यावेळेस मला सांगा, आपले जे समायोजी स्नायू असतात ना, समायोजी स्नायू मित्रांनो, ज्याला आपण काय म्हणत असतो, सिलियरी मसल्स, हे काय करतात माहित आहे का? कॉन्ट्रॅक्ट करत असतात. कॉन्ट्रॅक्ट करत असतात हे कळणं गरजेचं आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळं वस्तू दुरून पाहत असताना भिंग चपटा बनतो, चपटा बनतो. यानंतर नाभीय अंतर वाढतं, नाभीय अंतर वाढून जातं मित्रांनो, वाढतं आणि पॉवर जी आहे कमी होते. का कमी करावं लागतं पॉवर? कारण दुरून येणारे प्रकाश अशा प्रकारे जवळून येतात, म्हणून त्याला जास्त पॉवरची गरज नाही. म्हणून आपला भिंग स्वतःची पॉवर कमी करण्यासाठी सिलियरी मसल्स काय रे, कॉन्ट्रॅक्ट करतात, भिंगाला ताणून धरतात, म्हणून भिंग चपटा बनतो, नाभी अंतर वाढतं आणि भिंगाची शक्ती कमी होते. आता इथं विचारलंय, एखादी वस्तू जवळून पाहत असेल तर डोळ्याच्या भागात काय बदल होईल? जवळून पाहत असेल तर मला सांगा, पहिलं विधान बरोबर आहे, समायोजी स्नायू शिथिल होतात यानी रिलॅक्स होतात, हे बरोबर आहे वस्तू जवळून पाहत असेल तर. यानंतर मला सांगा, डोळ्याचा भिंग चपटा होईल का रे जवळून पाहत असेल तर? जवळून पाहत असेल तर भिंग फुगीर व्हायला पाहिजे, म्हणून दुसरं विधान चुकीचं आहे. तिसरं, डोळ्यातील भिंगाचं नाभीय अंतर वाढतो, नाही, चुकीचं आहे. कारण नाभीय अंतर कमी होतं मित्रांनो, माहित आहे का? जवळून पाहत असेल, दुरून पाहत असेल तर वाढतं, म्हणून दुसरं पण चुकीचं. तिसरं, डोळ्यातील भिंगाची शक्ती वाढते, हे बरोबर आहे, पॉवर वाढते. 1 आणि 4 उत्तर आहे. म्हणजे काय रे? तर मित्रांनो, माहित आहे का, क हा आपलं उत्तर असायला पाहिजे. तर हे मेकॅनिझमवर डिपेंड असणारा पूर्ण डेटाबेस आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. यानंतर बघा, जर वातावरणातील, कळालं का रे, रेणूचा रेणुभार 4 पटीने वाढवला तर ध्वनीच्या वेगात काय बदल होईल? तर कोणावर डिपेंड आहे? रेणुभारावर. मित्रांनो, माहित आहे का, जर बघितलं ध्वनी जो आहे ना, या ध्वनीचा वेग कोणाकोणावर डिपेंड आहे? तर ध्वनीचा वेग डिपेंड आहे सर्वात पहिलं जर बघितलं घनता. मित्रांनो, माहित आहे का, घनता वाढल्यास ध्वनीचा वेग कमी होतो, हे कळणं गरजेचं आहे. यानंतर मला सांगा, सेकंड डिपेंड आहे, ते जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, रेणुभार. जर बघितलं रेणुभार जर वाढला तर ध्वनीचा वेग पण कमी होतो मित्रांनो, हे कळणं गरजेचं आहे. यानंतर तिसरं आहे तापमान. मित्रांनो, माहित आहे का, तापमान वाढला तर ध्वनीचा वेग वाढतो, यानी समप्रमाणात आहे. यानंतर आहे चौथं आर्द्रता. मित्रांनो, माहित आहे का, आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेग पण वाढतो, समप्रमाणात आहे. यानंतर आहे मित्रांनो पाचवा, तो म्हणजे काय रे, जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, आपण म्हणतो धुके जर वाढले तर धुके वाढले तर मला सांगा ध्वनीचा वेग पण वाढतो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टींवर ध्वनी कोणावर डिपेंड करत नाही. दाब वाढला किंवा कमी झाला तर ध्वनीच्या वेगावर काही फरक नाही. परंतु बघा आता काय म्हणते, रेणुभार 4 पटीने वाढवलं तर थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स डेटाबेस आहे. आता बघा रेणुभार, सॉरी रेणू इथे चुकते रे, रेणुभार वाढलं तर वेग
कमी होतं, बरोबर आहे. आता बघा इथं म्हटले की रेणुभार 4 पटीने वाढवलं तर ध्वनीच्या वेगात काय बदल होईल. तर मित्रांनो माहित आहे का, ध्वनीचा वेग जो आहे ना हा रेणुभाराच्या वर्गमुळात व्यस्त प्रमाणात आहे. जर मला सांगा रेणुभार, मला सांगा भाऊ या ठिकाणी सांगतो, जर मला सांगा रेणुभार आणि वेग, रेणुभार 4 पटीने वाढवलं तर ध्वनीचा वेग निम्मा होतो, रेणुभार 9 पटीने वाढवलं तर ध्वनीचा वेग 1/3 होतो आणि रेणुभार 16 पटीने वाढवलं तर ध्वनीचा वेग 1/4 होतं मित्रांनो. तर अशा प्रकारे, आणि इथं मला सांगा घनता पण वर्गमुळात व्यस्त प्रमाणात आहे, तर इथं पण घनतेचा सेम येईल. म्हणजे काय, घनता जर मला सांगा 4 पटीने वाढवलं तर वेग निम्म होईल, घनता 9 पटीने वाढवलं तर वेग 1/3 होईल, घनता 16 पटीने वाढवलं तर ध्वनीचा वेग 1/4 होईल मित्रांनो. मग इथं रेणुभार 4 पटीने म्हटलं तर मला सांगा काय रे, की ध्वनीचा वेग हा निम्म होईल आणि उत्तर काय यायला पाहिजे, तिसरं. तर या लेवलचं डेटाबेस तुम्हाला येणाऱ्या काळात विचारतं. या ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे घटक बघून घ्या काय आहे. आता बघा, वाहकातील विद्युतधारा जर दुप्पट केली तर वाहकात निर्माण होणाऱ्या उष्णतेत काय बदल होईल. मित्रांनो माहित आहे का, कंडक्टर जो आहे ना हा कंडक्टर मध्ये मला सांगा हा वाहकामध्ये उष्णता तयार होत असते, उष्णता तयार होते. ही उष्णता विद्युतधारेवर डिपेंड आहे, ही उष्णता रोधावर डिपेंड आहे, ही उष्णता युभांतरावर डिपेंड आहे, ही उष्णता वेळेवर पण डिपेंड असते. आणि हे चौघांवर उष्णता कशी डिपेंड आहे हे आपल्याला जूलनी सांगितलं, त्याला जूलचा नियम म्हणतो मित्रांनो. जूलचा नियम काय सांगतो, जूलचा नियम सांगतो की उष्णता ही VIT वर समानुपाती आहे, उष्णता ही I² RT वर समानुपाती आहे. हे कोणी सांगितलं, जूलने. ह्याचा अर्थ काय होतो रे, उष्णता विद्युतधारेच्या वर्गाच्या समानुपाती आहे, उष्णता युभांतराच्या समानुपाती आहे, उष्णता रोधाच्या समानुपाती आहे, उष्णता वेळेच्या समानुपाती आहे. ह्याच्यातून काही वाढवलं तर कंडक्टर मधील उष्णता वाढते, हे जूलचं म्हणणं होतं. इथं जर बघितलं मित्रा, उष्णता विद्युतधारेच्या वर्गाच्या समानुपाती आहे. जर मला सांगा विद्युतधारा, जर मला सांगा विद्युतधारा आणि या ठिकाणी उष्णता, विद्युतधारा जर दुप्पट केली तर उष्णता 4 पटीने वाढेल कारण वर्गाच्या समानुपाती आहे. विद्युतधारा 3 पट केली तर उष्णता 9 पटीने वाढेल. विद्युतधारा 16 पट केली तर 4 पट केली, काल विद्युतधारा 4 पट केली तर उष्णता 16 पटीने वाढेल. इथं दुप्पट केलेली आहे म्हणजे याचा अर्थ मला सांगा उष्णता ही 4 पटीने वाढते. हे काय जूलच्या नियमानुसार कळतं आपल्याला, हे समजणं गरजेचं आहे मित्रांनो, हे कळणं गरजेचं आहे. यानंतर बघा, अणूच्या कक्षेची त्रिज्या खालीलपैकी कोणत्या सूत्राद्वारे काढली जाते. येणाऱ्या काळात बघा त्रिज्या विचारले, रेडियस, येणाऱ्या काळात तुम्हाला याच्या रिलेटेड प्रश्न विचारला जाईल. तर मित्रांनो रेडियसचं फॉर्म्युला जर बघितलं तर हा आहे. जर मला सांगा कक्षेची, इथं बघा समजून घ्या, झेड म्हणजे अणुअंक असतो मूलद्रव्याचा, n म्हणजे कक्षा क्रमांक असतं कोणत्या कक्षातलं काढायचंय. तर मला सांगा रेडियस साठी, त्रिज्येसाठी मला सांगा हा फॉर्म्युला आहे 0.53 n चा वर्ग अपॉन झेड. यानंतर हा कशाचा आहे तर मला सांगा नील्स बोरनी सांगितलं कक्षेची ऊर्जा काढायची असेल तर एनर्जीचा फॉर्म्युला आहे जो आयोग विचारू शकतं. यानंतर जर मला सांगा कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा वेग काढायचा असेल तर वेगासाठी 2.18 गुणिले 10⁻6 झेड अपॉन n हा सूत्र त्यांनी सांगितलं. कुणी सांगितलं रे सगळं, हे सांगणारा शास्त्रज्ञ आहे नील्स बोर नावाचं शास्त्रज्ञ, त्याच्या थेरीज मध्ये सांगितलंय. कधी सांगितलं 1913 ला. यानंतर बघा येता n इंटू h अपॉन 2π हे कशाचं आहे रे, हे संवेगाचा आहे, कोनीय संवेग L इक्वल टू n इंटू h अपॉन 2π. हा फॉर्म्युला ऑलरेडी आयोगाने विचारलेला आहे 2022 मध्ये, 21-22 मध्ये. जर आयोगाने 2022 ला विचारलं संवेग n इंटू h अपॉन 2π, येणाऱ्या काळात तुम्हाला रेडियस विचारलं जाईल, ऊर्जा विचारलं जाईल, इलेक्ट्रॉनचा वेग विचारलं जाईल. भाऊ अजिबात नवीन वाटायला नको पाहिजे, त्या ठिकाणी वाटायला पाहिजे कुठंतरी बघितले आपण, याला चांगल्या पद्धतीने बघितलेलं आहे, हे व्यवस्थित बघून घ्या. यानंतर बघा आधुनिक आवर्त सारणीमध्ये वरून खाली येताना आयनन ऊर्जा काय बदलत, आयनन ऊर्जेत काय बदल होत जाईल. इथं दिले कमी होत जाते, वाढत जाते, बदलत नाही, पहिले वाढते नंतर कमी होते. मित्रांनो माहित आहे का, पहिलं तर हे समजून घ्या की हे आयोनायझेशन एनर्जी काय असते.
मूलद्रव्याची आयोनायझेशन एनर्जी काय आहे? तर मूलद्रव्याची आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय रे? इलेक्ट्रॉन देण्यासाठी लागणारी ऊर्जा. जर इलेक्ट्रॉन देण्यासाठी जास्त ऊर्जा लागत असेल बाहेर तर त्याला आयोनायझेशन एनर्जी जास्त म्हणतात. मग बघा मित्रांनो, माहित आहे का मूलद्रव्यांमध्ये धातू जे आहेत ना हे इलेक्ट्रॉन देतात मित्रांनो. तर मला सांगा अधातू जे असतात ना हे इलेक्ट्रॉन, नॉन मेटल जे असतात ना हे इलेक्ट्रॉन घेतात. आता मला सांगा जो इलेक्ट्रॉन देणार आहे ना धातू, तर जेवढं जास्त धातू गुणधर्म असेल तेवढं लवकर इलेक्ट्रॉन देईल. आणि जेवढं लवकर देतो ह्याचा अर्थ मला सांगा त्याला बाहेर फेकण्यासाठी ऊर्जा लागत नाहीये. तर धातूंची आयोनायझेशन एनर्जी जी आहे ही कमी असते आणि अधातूंची आयोनायझेशन एनर्जी आहे कळालं का रे? तर मित्रांनो माहित आहे का ही जास्त असते का? कारण मला सांगा इलेक्ट्रॉनला बाहेर फेकणं नॉन मेटल कडून पॉसिबल नसतं. आणि पिरियोडिक टेबल मध्ये जर तुम्ही बघितलं वरून खाली येताना धातू गुणधर्म वाढत जातं. धातू गुणधर्म वाढत चाललं याचा अर्थ इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती वाढू राहिली आणि इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती वाढू राहिली म्हणजे याचा अर्थ वरून खाली येताना आयोनायझेशन एनर्जी काय होत जाते? कमी होत जाते. मग बघा आता वरतून खाली येताना पिरियोडिक टेबल मध्ये काय काय होत जाते ते फास्ट मध्ये समजून घ्या. समजा मित्रांनो माहित आहे का हा पिरियोडिक टेबल आहे आणि वरतून खाली येताना काय काय होईल? वरतून खाली येताना मूलद्रव्यांच्या कक्षा वाढत जातात. वरतून खाली येताना अणूची त्रिज्या वाढत जाते. वरतून खाली येताना अणूचा मूलद्रव्यांचा आकार वाढत जातो. वरतून खाली येताना धातू गुणधर्म वाढत जाते. वरतून खाली येताना पॉझिटिव्हिटी नावाची ही प्रॉपर्टी वाढत जाते. आणि मित्रांनो माहित आहे का वरतून खाली येताना यानंतर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का दोन गोष्टी कमी होत जातात. दोन काय? एक मला सांगा वरतून खाली येताना आयोनायझेशन एनर्जी कळालं का रे? आयोनायझेशन एनर्जी कमी होत जाते. यानंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नावाचा मूलद्रव्याचा जो गुणधर्म आहे निगेटिव्हिटी मला सांगा ही पण कमी होत जाते रे. ही पण काय होत जाते रे? तर मला सांगा कमी होत जाते. आणि तिसरं इलेक्ट्रॉन ॲफिनिटी नावाचा एक काय रे गुणधर्म आहे. या इलेक्ट्रॉन ॲफिनिटी पण कमी होत जाते. तर मला सांगा एवढे वाढत जातात एवढे कमी होत जातात. जर पिरियोडिक टेबल मध्ये वरतून खाली आलं तर आयोनायझेशन एनर्जी वरून खाली येताना काय होत जाते? तर मला सांगा उत्तर असायला पाहिजे वरून खाली येताना कमी होत जाते. हे पहिलं. एवढं डेटाबेस तुम्हाला येणाऱ्या काळात परीक्षेसाठी तयार करून ठेवायचंय. हेच महत्वाचं आहे भाऊ. नाहीतर इथे पाठ करत बसू नको. पिरियोडिक टेबल मार्क येणार नाही. काल इथपर्यंत. आणि शेवटचा प्रश्न बघा काय आहे? हायड्रोकार्बन आहे. हायड्रोकार्बन मधील अल्काईन गट कोणत्या समीकरणाने दर्शवलं जातं? अल्काईन गट दाखवायचा असेल तर मला सांगा हा सूत्र आहे. कळलं का रे? अल्केन गटाचा सूत्र काय आहे रे? अल्केन गटाचा सूत्र आहे CnH2n+2. यानंतर मला सांगा हे कोणत्या गटाचं आहे? हे अल्कीन गटाचा सूत्र आहे जो हायड्रोकार्बन आहे. याच्यात कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असतात. इथं कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असतात. आणि हे अल्काईनचं आहे. कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतात. तर हे सूत्र आहेत हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि हा कोणाचा आहे? तर हा ग्लुकोजचा सूत्र आहे. तर अशा प्रकारे हे सूत्र तुम्हाला विचारू शकतात. मी सांगितलं की तुम्हाला पूर्ण डेटाबेस व्यवस्थित करून घ्यायचं आहे मित्रांनो. येणाऱ्या काळात तुम्हाला याचा 100% फायदा होईल. आवर्जून मला सांगा सायन्स बाय अशोक पवार यूट्यूब चॅनल जॉईन करा. आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून आपली यूट्यूबची लिंक पाठवा. शेअर करा मित्रांनो जेवढे काही ग्रुप असतील. कळलं का? तर एवढी हेल्प केलं तरी आपण काय मित्रांनो माहिती आहे का जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकतो. काही डेटाबेस असेल तर कमेंट्स मधून सांगा. काय पाहिजे असेल आणखी नवीन सांगा. पण विज्ञानमध्ये मार्क यायला पाहिजे. विज्ञानमध्ये कमी मार्क येता कामा नये मित्रांनो. आणि जर बॅचेसची गरज लागत असेल तर ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या बॅच उपलब्ध आहेत मित्रांनो. टेलिग्राम चॅनलला सगळ्या नोट्स सगळे पेपर प्रेझेंट आहेत. टेलिग्राम चॅनल सायन्स बाय अशोक पवार आहे. काही प्रॉब्लेम असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर चालतं या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशननी याच अप्रोचने. धन्यवाद मित्रांनो.